फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. ओके, तर चला मग उठली मी, आवरलं आणि आज खूप 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 आनंदाचा दिवस आहे. आज मी खूप हॅप्पी आहे, कारण तुम्हाला माहिती. तर उठली, आंघोळ केली, आवरलं, देवपूजा आवरली. त्यानंतर रात्री मी तिकडून आल्यानंतर बनवून खाल्लं होतं, कारण काल दिवसभरच उपाशी होती. आता रोज बनवून खाणार, कारण कसं आहे, आपला जीव आपल्या जवळ असला ना तर करमतं, बरोबर की नाही मैत्रिणींनो. तर उठली, आवरलं. आता हे बाकीचे भांडे वगैरे घासायचे आणि आज आपल्याला जायचं आहे अहमदनगरला. मी बोलली होती त्यांना इकडपर्यंत आणून द्या, पण नाहीच आता मानत, तर काय करू. आणि मौसम आज लईच पावसाचा दिसून राहिला मला. फक्त पाऊस नको यायला, घरी येऊस्तर, जाऊन येऊस्तर, तरी नंतर आला तरी चालतं. तर तुम्हाला सांगते, आता भांडे घासायचे मला. ते तसलं डेली रुटीनमध्ये ब्लॉगिंग करायला मला जमतच नाही आहे. प्रयत्न करते ते असं मोबाईल ठेवा आणि मग काम करून दाखवा. आता तुम्हाला जास्त ती एक ताई म्हणत होती ना, भांडे कशाचे एवढे पडतात, हे बा कालचे भांडे जेवढे वापरले तेवढे वापरले, बाकी टोपल्याचं साईट लावले नाही रॅकमध्ये. त्याच्यामुळे आता हे जे भांडे घासून ठेवणार ना, हे याच्यात ठेवणार. मग ते लई मोठी दिसणार तुम्हाला. मग तुम्हाला असं वाटणार की एकटी तर राहते मी, एवढे मोठे भांडे, तर हे असेच असतं माझं. तर चला आता मी भांडे वगैरे घासणार आहे. त्याचा नोटा साफ करायचं, झाडून पुसून काढायचं, अजून कपडे भिजत घातलेत, कपडे धुवून घ्यायचे. आज मोसम तर असा आहे, तर काय माहिती कपडे वाळतात की नाही. इकडे बघा कापडाची मशीन लावलेली. तर छोटे छोटे ब्लॉगिंग करण्याचा मी प्रयत्न करते, तसं तुमचा सपोर्ट राहू द्या. बाकी मी आवरते पटापट, माझं अजून काहीच आवरलेलं नाही आहे. सकाळी सकाळीच मयंकच्या पप्पाचा फोन, मी येतो इकडे, तू ये तिकडे. चला, तर चला आता मयंकला घ्यायला जाते फायनली. बाई किती दिवस झाले, 15 दिवस झाले ना, 15 तारखेपासून 15-20 दिवस झाले. आता तो परत जायचं नावच काढणार नाही असं वाटतंय मला. आता बघू, त्याचा रंग, रूप, बोली, भाषा सगळं चेंज झालेलं आहे पूर्ण. मयंक, तुम्ही म्हणा हा मयंक आहे? खरंच हा सोडलेलाच मयंक आहे का? घेऊन आली तर दुसरंच घेऊन आली का? तर चला मग आता बघू काय. तर मी पण खूप एकदम भेटण्यासाठी हे झालेली आहे. तर तुम्हाला पण बघायचंच असेल, खूप जण मयंकची आठवण काढत होते. तर चला आज आपण फायनली जाणार आहे मयंकला घ्यायला. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, बोलू थोड्या वेळाने. एकदा आवरून घेते हे सगळं. आता रात्रीची चपाती आहे. रात्री मी स्वयंपाक केला होता, मटकीची भाजी आणि चपाती. काल दूधवाल्याला म्हणली दूध टाकू नका, तर बिचाऱ्याने दूध नाही टाकलं. पण आज त्याला दूध टाका म्हणली नाही, म्हणून त्याने दूधच नाही टाकलं. असलं उलटं उद्योग आहे. आता मी दुधाची वाट पाहत बसली, आता चहा कशी काय पिऊ? नॉट पॉसिबल. त्याच्यामुळे आता ही चपाती गरम करणार आणि मटकीची भाजी आहे रात्रीची, ती भाजी आणि चपाती खाणार. परत मग उपाशी राहते मी. आता मयंक आल्यावर करून खा जाऊ बाबा आम्ही. मयंक मला आधीच फोनवर, मम्मी मी आल्यावर हे करशील ना, मला ते खाऊ घालशील ना, मला आमकं खाऊ घालशील ना. तर चला, त्याच्याबरोबर मी पण खात असते, नाहीतर मी पण उपाशी राहते, असा विषय. तर आता मस्त पोळी गरम करते, भाजी म्हणजे नाश्ता होऊन जाईल माझा. आणि तिकडून येता भाजीपाला आणला होता थोडा, कारण कसं आहे, मी एकटी असली की मला काही गरज नाही वाटत एवढी, करून खाते नाही तर नाही. पण मयंक असल्यावर आणत असते मी. तर आता उद्या परत त्याचा ॲडमिशनसाठी जायचं. तर चला आवरते, बोलू थोड्या वेळाने, तुम्ही कंटिन्यू. माझं भांडे कुंडे आवरून ठेवले. हे बघा एवढे मोठे भांडे घासले बरं का, एवढे मोठे, समजनेवाले को इशारा कापी. तर आवरलं, भांडे वगैरे झाले, किचन ओटा पण घासून काढला, धुवून काढला. आता फक्त फरची पुसायची राहिली, झाडू वगैरे मारला, कपडे धुतलेत, सगळं आवरलेलं आहे. आता उशीर झालेला आहे खूप. म्हणजे 11 वाजता निघायचं होतं, 11:15 इथंच वाजले ना. अजून माझा अवतार बघा, म्हणजे कधी निघणार कधी पोचणार. पावसाचं मोसम तर खूप झालेलं आहे, तरी कपडे वाढले तर नशीब, नाही तर नाही. तर चला मग निघूया. आवरते आता पटकन, बाकी सगळं आवरलेलं आहे. आता बाई काय करावा, जिसे डरते थे वही बात हो गई. आता मी म्हणलं पाऊस नाही यायला पाहिजे मयंकला घ्यायला जायचं टायमिंगला, आणि एवढा जबरदस्त जोरात पाऊस चालू झाला. तुम्ही बघू शकता बघा, पार इथपर्यंत पाऊस आला. आता काय करावा, माझं खरं सांगू का, थोड्या वेळासाठी मतच बदलला होता की आता नॉट पॉसिबल, मयंकला घ्यायला जायचं शक्यच होणार नाही असं वाटत होतं. पण काय करणार, जायचं तर होतं, मन बदललं होतं खरं सांगते. असं थोड्या वेळासाठी ना नको वाटलं, नाही जायचं, अजिबात नाही जायचं.
बघू उद्या. पण मी ठरवलं उद्या जर पाऊस आला तर मग तर जावंच लागेल. आणि मेन म्हणजे त्याच्या शाळेत ॲडमिशन पण घ्यायचं होतं, त्याच्यामुळे त्याला घ्यायला जाणं तर खूपच गरजेचं होतं. म्हणून म्हणलं जाऊ द्या, आता जो होगा देखा जाएगा, निघा. मग मी आवरलं आणि घेतली छत्री, निघली घराबाहेर. म्हणलं जो होगा देखा जाएगा. इकडे येऊन बस स्टॉपवर बसली, कारण मला सर्वात अगोदर जायचं होतं शिवाजीनगरला. तर आता मला शिर्डीला जायचं, अहमदनगरला जायचं असलं किंवा शिर्डीला पण जायचं असलं तर मी याच पद्धतीने जात असते. सर्वात अगोदर इथून मला गाडी पकडावं लागते डायरेक्ट शिवाजीनगरची. मग शिवाजीनगरला जाऊन म्हणजे शिवाजीनगरच्या वाकडेवाडी बस स्टॉप आहे, तिथून दुसरी गाडी पकडावं लागते अहमदनगर किंवा शिर्डीला जायला. तर इकडं चालू झाली आपली PMT. पुण्यामध्ये PMTच असते. PMTनी डायरेक्ट सर्वात अगोदर शिवाजीनगरच्या बस स्टॉपवर. त्यानंतर ही गर्दी बघू शकता, त्यात हा पाऊस जोरात. तर काही असो, पाऊस येऊ नाही तर काही, माझं थोड्या वेळासाठी मत बदललं होता, पण म्हणलं चला. तर इकडं निघाली मी आता मयंकला घ्यायला. त्यानंतर मयंकच्या पप्पाचे सारखे फोन चालू, उगं नुसतं वैताग दिलं बाबा फोन करू करू. तुला म्हणलं होतं सकाळीच निघ, तुला म्हणलं होतं सकाळीच निघ, मी पोचणार, मी आता 2 तासात पोचणार, मी बसलोय आणि तू अजून शिवाजीनगरला पोचली नाही. आता मी काय करू सांगा बरं, माझी चुकी आहे का त्याच्यामध्ये? पाऊस आला त्याच्यामुळे लेट झालं. तर मी इथं पोचली होती बघा अहमदनगर, ज्याला की आता अहिल्यानगर म्हणतात. तर इकडे पोहोचली होती आणि गाडी पण रस्त्यामध्ये जेवण करायला थांबली होती. मी तर काही उतरली नाही, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. गाडी पण थांबली होती रस्त्यामध्ये जेवण करण्यासाठी, त्याच्यामुळे उशीर झाला. आता मी तरी काय करणार, मला वाजले इकडे पोहोचायला 4:30-5. तर मग मी दुसऱ्याच बस स्टॉपला उतरली बाबा. मग ते लोक दुसऱ्याच बस स्टॉपवर होते आणि मग तिकडून पायी चालत आले. आता काय करू, मला बी प्रवासातलं एवढं काही उमजत नाही. आणि मला भेटल्यानंतर त्याचा आनंद बघा, लगे फोन करायचा सारखा, कधी येशील घ्यायला, कधी येशील घ्यायला. आली फायनली. तू मयंक आहे का खरं? तुझा किती काळा पडला? अरे तू मयंक आहे? अरे त्या बाप्पाला फोन लावत होती ना. तर काय, साहेब तापले होते आधीच, एवढं उशिरा आली म्हणून. लगेच जायचं होतं, ड्युटीचा टायमिंग आहे माझा ड्युटीचा. आता माझी काही चूक आहे त्यात, पाऊस आला तर मोबाईल बी साथ देत नाही माझा. काय प्रॉब्लेम झालाय मोबाईलला काय माहिती. मयंक हे वजा देऊन दिला माझ्या जोड बॅगमध्ये जड. बसते आता रिटर्न. सकाळचं काही खाल्लेलं बी नाही आहे बघा, गर्दी. एक तर एवढ्या लांबचा प्रवास आणि त्यात सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तर फक्त ती पोळी खाल्ली होती बाबा एक, त्याच्यावरच होती दिवसभर. भूक तर लय लागली होती, पण काय करता आता. मग हे इकडे वडापाव घेऊन दिले बघा, मयंकसाठी घेऊन दिले बरं का. मग मी त्यातलं एक मी पण खाल्लं नाही. हे बघा मयंकचे नखं म्हणजे गेल्यापासून काटलेच नाहीत. म्हणतात ना आई ती आई असते, कोण लक्ष देणार आहे, कोण नसतं लक्ष देत एवढं. त्याचे नखं तसे, त्याचा अवतार कसा झाला. मला वाटलं मयंक एकदम वेगळं होऊन येईल, जराशी तब्येत वगैरे बनली असेल आणि व्यवस्थित. तर लयच तब्येत बी उतरली, ते तर वेगळंच. पण फक्त तो मला बघून एवढा आनंदी झाला असं वाटते मला. इतक्या दिवसातून किती काळा पडला बघा. तर खूप दिवसातून भेटलो आम्ही, म्हणजे 15 ते 20 दिवस तो तिकडं होता. सगळे म्हणत होते कधी आणते मयंकला. तर मयंकला सोडून द्यायसाठी तिकडं नाही सोडलं. चुकी झाली माझी. मला असं वाटतं इथून पुढे तर नाही सोडायला पाहिजे. भेटायचं असेल त्यांना तर ते इकडे येऊ शकतात. तर मयंक तर लय आनंदी होता, मला पण लय आनंद होत होता. घर बी घरासारखा वाटत नव्हता. तर चला फायनली आम्ही चाललोय आता रिटर्न. लगेच रिटर्नच्या गाडीमध्ये बसली आणि वातावरण बघू शकता एवढं छान होता ना बाहेर. म्हणजे पाऊस तर पुण्याला खूप होता यायच्या वेळेस, पण इकडे पाऊस नव्हता. मग रिटर्न जाताना परत पुण्याला थोडाफार पाऊस होता. तर आम्हाला खूप उशीर झाला, कारण संध्याकाळ झाली मला पोहोचायला. ते लोक उशिरा निघले, त्याच्यामुळे मला उशिरा निघावं लागलं. आणि ऑलरेडी माझी गाडी 2 तास लेट झाली, कारण एका ठिकाणी थांबली पण होती. त्यानंतर एकतर शिवाजीनगरवरून गाडी धरावं लागली होती मला. आणि अशा पद्धतीने फायनली मयंक आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जण मला मागच्या वेळेस बोलत होते की म्हणजे तू सोडून चुकी केली. तर खरं तर त्याला काही कायमचं सोडलं नव्हतं. गेली होती, जाणं झालं म्हणून मला वाटलं ते आणून देतील पुण्याला, पण हे लई मोठी चूक केली बाबा. सारखं हेलपट्या मला नाही पटलं हे. तर नेक्स्ट टाइम तर नाही जाणार मी, म्हणजे असं मयंकला सोडायला नाही जाणार किंवा घ्यायलाही नाही जाणार. त्यांना भेटायचं असेल तर इकडे या, अर्धा 1 तास काय असेल ते भेटा. पण असं मला योग्य वाटत नाही, कारण ते सगळं काही डिवोर्स पेपरच्या खिलाफ होते. कारण डिवोर्स पेपरमध्ये असं काही नमूद केलेलं नाही का बोलू देणार, भेटू देणार. आणि त्यांना बोलली होती मी की लिहून घ्या तसं काही, पण ते तसं नाहीच बोलले होते. मग
मग आता मी तरी काय करणार, मी स्वतःच्या मनाने सोडून आली होती यावेळेस. पण ठीक आहे, जाऊ द्या, एवढं तेवढं वाटतं त्याच्यामुळे कुठंतरी मोठं मन करून मी त्याला बोलू दिलं, भेटू दिलं. पण मला असं वाटतं बाप आहे तर बापाने बाप होण्याची जिम्मेदारी निभवायला पाहिजे. कारण मी जर एवढं मोठा मन करून तिकडं सोडते, बोलू भेटू देते, तर त्यांनी पण काहीतरी पोराचा विचार करायला पाहिजे. माझ्या एकटीवर जिम्मेदारी नाही द्यायला पाहिजे. आणि जर त्यांना नसेल जमत तर मग जर एकटीला जिम्मेदारी घ्यायची तर मग त्यांचा लढा कशाला लावायचा. इकडं फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो होतो. खूप रात्र झाली आम्हाला पुण्यात पोहोचायला, कारण तिकडून उशिरा निघलो होतो. 3 ते 4 तास लागतात नगरवरून पुण्याला. कारण तसं तर 2-3 तासातच पोहोचते, पण महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं वेळ असल्यामुळे मग ट्रॅफिक वगैरे राहतो, त्यामुळे उशीर होतं. तर माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, जर जीव लावता येतं, लाड करता येतं, तर जिम्मेदारी बी घेता यायला पाहिजे. कारण ते लोक ठेवायचं जेव्हा बोलत होते त्यांच्याकडे, तर तेव्हा तर काय पोराचं शिक्षण केला नसता का, केलाच असताना. मग कशाला उगं ते नाटकं करायचं असेल तर मग पूर्ण करायचं, म्हणजे बोलायचंय, भेटायचंय, तर मग जिम्मेदारी पण घ्यावी लागेल, बरोबर का नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. बापरे, आम्ही आलो आता घरी. काय नाही लावलं भाऊ, सोन्याचं नाही, चांदीचं नाही. थांब जरा, आता 1 मिनिट. आता आम्ही आलोय घरी. आमचे कपडे वाळले नाहीत, दिवसभर पाऊस होता इकडं, तर आता आम्ही स्वयंपाक करणार. सगळं तसंच पडलंय. मयांकचे आंबे लई सांभाळून आणले बाबा आम्ही, काही म्हणा. आंबे तर एकदम म्हणजे ते जवळच असे जीवासारखे जपून ठेवले होते. का रे, फ्रीज मध्ये नको ठेवू. मयांकच्या आजीनी पप्पाने आंबे दिले तर ते जपू ठेवले होते बाबा. काय सांगावं तुम्हाला, अख्ख्या प्रवासात सांभाळत आलोय आम्ही. तर आम्ही आलोय आता फायनली घरी. आम्हाला काही उमजून नाही राहिलं, कारण आम्हाला लई जोराची लागली भूक. स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही, पटकन स्वयंपाक करायचा. आणि मयंकसाठी गाडीचे पेढे ठेवले होते बरं का मी, ते देणार मयंकला. आता चेंज कर पटकन. हां, चेंज करायचं आणि मग आपण जेवण करू. मी पटकन स्वयंपाक करते. आता आम्हाला यायला वाजले 10:30. काय नाही, 2-4 चपात्या. 10:30 वाजले रे, 10:30 वाजले ना. आम्हाला 2-4 चपात्या टाकायच्यात, काहीतरी हलकं फुलकं करून घेतो, खाऊन झोपतो. आज पोटभर जेवणार. लय भूक लागलेली जबरदस्त मयंक भेटल्यापासून. मयंकला बी भूक लागली, मला बी भूक लागली. तर चला आता आम्ही आवरतो. तोपर्यंत तुम्ही टाटा, बाय बाय, गुड नाईट. सकाळी बोलू. आता जे काही बोलायचं आहे, बोलायचं तर भरपूर काय, पण सकाळी आता काही कॅपॅसिटी नाही अजिबात बोलायची. भूक लागली त्याच्यामुळे डोकं बंद पडलेलं आहे पूर्णपणे. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. आता आम्ही जेवणार आणि झोपणार आणि मग आपण सकाळी बोलू. हाच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पोहोचायला तर खूप उशीर झाला होता, पण आल्या लगेच स्वयंपाकाला लागली. कारण मला पण खूप जोरात भूक लागली होती. म्हणलं मयंकसोबत 2 घास जास्त जातील. तर इथं वांगा बटाट्याची भाजी करत होती. खूप थकून आली आणि प्रवास म्हणलं ना अजिबात सूट होत नाही. तरीही भूक लागली जोरात, म्हणून म्हटलं स्वयंपाक करावा. मयंक बी खाईल, त्याच्यासोबत 2 घास मी बी खाईल. कारण सकाळपासून निघली ना, काहीसुद्धा खाल्लेलं नव्हतं. तेवढा एक वडापाव फक्त, ते बी तिकडं पोहोचल्यावर. तेव्हापासून मी काही पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे. तर तिकडं भाजी होऊन राहिली, इकडं चपात्या करून ठेवल्या, त्यानंतर ते पोंगे वगैरे तळले मयंकसाठी. आता मयंक म्हणलं हा बोलत का बरं नाही, लयच सुधारला म्हटलं बाबा तिकडं जाऊन. तर तुम्हाला दाखवते, थांबा. हा बघा, चुकुली बाई, काय पिलू जेवायचं माय भाऊ सोनेगाव. भाऊनी बी वडापावच खाल्ला होता. आता एवढा स्वयंपाक कोणासाठी केला म्हणलं, चला हा जेवण, याच्यासोबत 2 घास मला बी जातील, म्हणून मी स्वयंपाक केला. आता खरं सांगायचं तर माझी भूक मेली. हा झोपला. आता याला जर किती बळजबरी उठवा, एकदा झोपला का कुंभकर्णच, या नसतो परत उठत. किती बळजबरी उठवा. भाऊ, ए भाऊ, चुकुली जेवायचं माय, भाजी पोली बाई. मयंक, ए मयंक दादा, पिलू चल जेवून घेऊ, भाजी पोली जेवून घेऊ. चल ना, चल बे. चुकुले, आय चुकुली, चुकुले, पिलो पिलो, भाजी पोली जेवून माय. भाऊ, आय भाऊ, जेवायचं ना, आणू ना. चल माय दादाला 1 पोळी चारून देते मी, मग झोपून नाही. हां को भाऊ, चुकुले, पिलो, आय पिलो,
मयांक 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 ऐ ऐ ऐ मयांक मयांक उठवतो वाटत नाही, पण काय आता उपाशी झोपला ते बी बरं वाटत नाही. लय प्रवासात थकला बिचारा, एकदम गाढ झोप लागली त्याला. तो काय हाला नाही डुला ना. पिलो पिलो आय चुकुली 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 जेवून घेऊन माय चल ना भाऊ. आय भाऊ पिलो. या पिलू काही उठत नाही बाबा, काय करावं आता. आता हा काही उठणार नाही आणि मला काही जेवण जात नाही एकटीला. याच्यासाठी म्हणून मी केलं, नाही तर खरं एकटी असते ना एवढी थकून आली असते कुठून डायरेक्ट उताने पाताने झाली असते. सोनेगाव डायरेक्ट अजिबात काही बनवून खाल्लं नसतं. पण आता हा काय उठणं झालं आहे, मग मी पण आता झाकून ठेवतो आणि झोपून राहते. पर्याय नाही, मला जेवण जाणार नाही, अजिबात जाणार नाही. तर चला भाजी झाली इकडं, तर आता मी झोपते. सकाळी बोलू काय बोलायचं असेल ते. आता माझी बी मनस्थिती नाही आहे. तो पण जेवढा थकला ना आलेला पडल्या झोपला. मला वाटलं मी स्वयंपाक करते बडबड करते त्याच्याशी मम्मी मम्मी करत राहतो, बोलत का नाही पाहते तर झोपला. आता प्रयत्न करते उठला तर ठीक, आणि नाहीच उठला तर मग काही पर्याय नाही. तर चला मग तुम्ही पण झोपा, बोलू सकाळी. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी तर उठली लवकर आणि मयंकला अजून बी झोप सुधरत नाही. रातभर सनाट झोपला आणि अजून बी उठला नाही. थोडासा असं ताप असल्यासारखं वाटत होता, गरम गरम अंग वाटत होता त्याचा. तर मी उठली आणि काय मयंकसाठी इकडे बघा बाबा, रात्री ते काय काय आणलं होतं सगळं काढून ठेवलं. हे तोस आणले होते, त्याला तिकडचे तोस आवडतात. त्यानंतर हे भुईमुंग याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्यानंतर इकडे दूध तापवायला ठेवला मी लगेच. रात्रीचा स्वयंपाक तसाच पडलेला आहे. रात्री भाजी केली ती तशीच पडू दिली. त्यानंतर रात्री फक्त एक चपाती खाल्ली होती बड्या मुश्किलने, ते पण लई भूक लागली होती म्हणून. मयंक झोपलाच होता. हे पोंगे वगैरे तळले होते त्याच्यासाठी, ते पण तसेच, चपात्या तसेच, सगळं स्वयंपाक तसंच पडलं होतं. लगे इकडं आंघोळीला पाणी ठेवलं, म्हणलं आवरावा आता काय. मयंक तर झोपलेला आहे, त्याला उठवणं झालंय. तो त्याला एवढा म्हणजे प्रवासामध्ये जास्तच थकवा आला वाटतं माझ्यासारखंच. तर आता आम्ही उठलो, मयंक उठला. इकडे मी चपाती गरम करते. आता रात्री तर काही जेवण नाही केलं. मयंक काय उपाशी झोपला बाबा. का बरं उपाशी झोपला रे? झोप लागून गेली. मग मी तुला किती उठवलं, भाऊ जेवण करून घे. हा दवाखान्यात जायचं. आता मयंकला ताप आलाय बाबा, गरम झालंय मयंक, एकदम तापलंय चांगलं. ते इकडे चहा ठेवली, या चहा प्यायला आणि इकडं आता चपाती गरम करते. मग आता आम्ही चहा चपाती खाऊ. आज मयंकचं ॲडमिशन करायला जाणार आहे आम्ही, तर दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करणार आहे आम्ही मयंकचं. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. या मित्रांनो, रात्रीची चपाती गरम केली, तुपामध्ये चहा आहे, मयंकसाठी दूध आहे. मयंक हे पाव घेऊन आलाय. आता मयंक बिस्किट खाणार. हा मयंक शेट, कुठे गेलते तुम्ही? हा आले का आता? लय मित्र आठवण काढत होते तुझी सगळे. मयंक कुठं गेला, मयंकला घेऊन ये, लवकर घेऊन ये. मग फोडून देते मी. हाय फ्रेंड्स, कसे आहात? कसे आहात? आलो मी घरी. आता मी शाळेत जाणार आहे. 9 तारखेपासून. हा तर चला मग भेटू थोड्या वेळाने, बोलू थोड्या वेळाने. आता आम्ही खाऊन घेतो. हॅलो फ्रेंड्स, कसा दिसतोय मी? तयारी झाली माझी. आता आंघोळ बी झाली. हा, आता मयंकाचा दिसतोय सांगा. आता मयंक थोडासा चेंज झाला. आता मयंकचे नख काटायचे. माझी आंघोळ राहिली. आधी याचं टिकली पावडर आवरून दिलं. मयंक मला म्हणत होता की मी आल्याशिवाय कपाट आवरू नको. मग मयंकसाठी मी कपाट तसंच ठेवलं आहे. आता मयंक मला कपाट आवरू लागणार आहे. आता मयंक थोडासा काळा पडला, 10-15 दिवसामध्ये गोरा होऊन जाईल मयंक, नाही का भाऊ? तर चला आता आम्ही आवरतो. मयंकचं दात उंदरांनी नेलंय. पत्र्यावर फेकून दिला. हा का? तर चला आता मयंकचे नख काटायचे. हे पा किती मोठे मोठे नख वाढले बाबा, लईच मोठे मोठे नख वाढले. आता मयंकचे नख काढून देते. त्याच्या कानात बी मड असलं साठलंय, ते मड काढून देते आणि मग एकदम मस्त 8-10 दिवसामध्ये तर मयंक गोरा पडल. मयंक आता परत जाणारच नाहीये तिकडे, नाही का रे भाऊ? सुट्ट्यांमध्ये जाईल पुढच्या. हो, आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. तर चला आम्ही आवरतो. आज कोणत्या हालतीत आमचं मयंकचं ॲडमिशन झाल्या पाहिजे. तिथं नाही झालं तर मग दुसऱ्या शाळेत घ्यावं लागलं, अवघड होऊन जाईल मग. तर चला मग आवरतो आता आम्ही. तर बाई, हा पोरगानं लय कामाचं आहे. काय करावं आता. याची आंघोळ वगैरे झाली. मला म्हणतो मम्मी तू आंघोळ करून घे, तोपर्यंत मी देवपूजा करून घेतो. लगे लागलं इथं देव धुवायला. काय करावं, असे उद्योग करत राहतो. म्हणून त्याच्यामुळं घरासारखं वाटतो. तर म्हणून तो घरात नसलो की करमत नाही, असा विषय.
तर बसला इथं देवपूजा करत. मग काय मी बाकीचं आवरून घेतलं माझं. चला फायनली तयारी झाली, आवरलंय माझं. किती टक्के पडले? किती? बघते थांब. तर आता चालली मी शाळेमध्ये मयंकचं ॲडमिशन घ्यायला. तर बघू आता होतं की नाही, किंवा दुसऱ्या शाळेत करावं लागतं, कारण ते लिमिटेड मुलं घेतात वाटतं त्या शाळेत. चांगल्याच शाळेत करणार, पण बघते आता. कारण माझं म्हणजे ज्या शाळेत तो आधी होता तिथं काही फी भरायची आपली ऐपत नाही, जी आहे ते स्पष्ट. जर पॉसिबलच नाही तर कर्ज पोकांडी करून फायदा आहे का, म्हणून हा विचार केला. आणि तसंही टायमिंग मला जे करायचं त्याच्यामध्ये टायमिंग पण मॅनेज झाल्या पाहिजे, म्हणून त्याचा विचार केला की चला या शाळेत राहील तर काहीतरी होईल. तर बघू आता ॲडमिशन, सगळं नशिबाचा खेळ आहे. झालं तर ठीक, नाही तर दुसरीकडं करावं लागेल. तर आता मी निघते ॲडमिशनसाठी. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला काय झालं, ॲडमिशन झालं नाही झालं ते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.